बापरे बाप, ओल्ड स्टुडंट्सला एंट्री दिलेली आहे आतमध्ये. The driver is moving inside. काय शी आहे? अरे शी नाही, ते फाटलंय जरास. काही पण करतोस रे. हा जरासा फाटलं रे, बिटलं फाटलं बिटलं. यू चिकनी बॉय, हाव आर यू? आम्ही दोघी ब्लू घातलंय. आता आपण कुठे जातोय? लायन पण बघायला. अरे रोज लायन बघायचं असतोय. वा, तू गाणी बाबा इकडे बोल. जोरात बोल. सेकंड फ्लोअरवर बार्बिक्यू नेशन मध्ये वृषाली आली आहे आणि आम्ही तिला घ्यायला आलोय. झालं का तुला खाऊन भेटून झालं फ्रेंड्स ना? सो वेलकम बॅक वन सेकंड टू आय चॅनल गाईज. हा पुढचा पार्ट आहे. त्या आधी आम्ही भरपूर काय करून आलो. मोमेंट्स जे आहेत ना एकदम रिलिव्ह केले आहेत. हिने तर खाऊन आली बार्बिक्यू नेशन मध्ये. मला लागली आहे थोडीशी भूक. मला सूप प्यायचं होतं, मन केलं. मी तर एकदम चांगलं खाऊन आली आहे, म्हणजे जेवढं मला पोटाला लागेल तेवढं. करणला सांगितलेलं मी खायला, पण तो बोलला की मी खाऊन येणार आहे त्यामुळे मी नाही देणार. मी ऍक्च्युली खाऊन त्याला भूक लागली आहे म्हणून तो आता सूप पितोय. आणि आम्ही जस्ट थोडस आमच्याच एरियामध्ये स्पेशल रेस्टॉरंट ऑफ आर्वी कॉलेज. मम्मा, टेल मी सम मेमरीज दॅट यू हॅव ऑफ युअर कॉलेज. काय झालंय तुम्हाला जरा असं सांगू शकतेस आता? काय झालंय असं म्हणजे मला थोड्या गोष्टी आहेत ज्या सारख्या आठवतात. जसं मी आहे ना एकदा 12th मध्ये होते आणि मी ट्रॅव्हल करायची ट्रेनने, म्हणजे कांदिवली टू विलेपार्ले. माझा रेकॉर्ड आहे की मी नेहमी प्रत्येक उशिरा जाते किंवा टाइमवर, पण कधीच मी असं नाही की थोडं लवकर जायचं. तर त्यावेळी एक्झाम्स होते 12th आणि तेव्हा पण मी अशी कट टू कट निघायची. म्हणजे 11चा पेपर असायचा तर 10 वाजता घरातून निघायचं म्हणजे 11:15 पर्यंत पोहोचणार. तर त्या हिशोबाने मी निघाली 10 o'clockच्या आसपास, जे तो एक पीक टाइम असतो. त्यावेळी मी डोअरसमोर उभी आहे पण मला ट्रेनमध्ये चढायला मिळत नाही. आणि मी नंतर रडायला लागली. तर मी रडताना बघून आजूबाजूचे 3-4 एक्झाम होती. हा 12चा पेपर होता बोर्डचा. मी अशी धावत म्हणजे रडत होती ट्रेनमध्ये पण की अरे 11 वाजले, 11 पेपर स्टार्ट झाला असेल, रिडिंग टाइम संपला, आता मला कसं होईल, पेपर कम्प्लीट होईल की नाही. ते एक मला म्हणजे ट्रेनमध्ये जाता तर रडतच मी विचार करते. आणि त्याच्यामध्ये युजली ट्रेन थांबत नाही आणि 5 मिनिटं तिथे पण ट्रेन थांबली. तर मग मला असं वाटलं की उतरू आणि ट्रॅकवरून धावत जाऊन म्हणजे मी लवकर पोहोचेन. फायनल मी 11:15 वाजता माझ्या कॉलेज जवळ पोहोचली तेव्हा नवीन अजून एक झालं. तेव्हा आपण पैसे एकदम आई असं मोजके द्यायची, म्हणजे मोजून मापून सगळं व्हायचं. आणि त्यानंतर मला रिक्षा भेटत नव्हती. मग एक रिक्षावाला आला, आम्ही त्याला 50 रुपये दिले. त्याच्याकडून रिटर्न पण नाही घेतलं. मी धावत गेटवर गेली आणि गेटला लॉक होतं. मग ती मला घ्यायलाच तयार नाही. तिला असं वाटलं की कोण आलंय. तर मी बोलली की बाई माझा पेपर आहे, तू गेट खोल. आणि मी तशी जशी पळत सुटली, माझं जिथे क्लासरूम आहे तिथली बघते तर सगळे पेपर लिहितात आणि मी एकदम पॅनिक होऊन की मी आता रीड करू की आन्सर शीट स्टार्ट करू. आणि मी डायरेक्ट आन्सर लिहायला स्टार्ट केलं ना, आणि ती आन्सर शीट पण ना आतून फाटलेली होती. तर मी अजून थोडे टेन्शन मध्ये. मग तिने ते धागे वगैरे दिले आणि तो एक आहे जो मी कधी विसरणार नाही. बाकी कॉलेजचे डेज तर एकदम चांगले होते. मी थोडीशी स्टुडियस टाईप होती, म्हणजे मी जर कॉलेजला गेली तर मी कॉलेजलाच बसायचे. आज जो ग्रुप भेटलेला त्यांच्याबरोबर मी थोडा जास्त टाइम स्पेंड केलाय. आणि माझा एक क्लासमेट्सचा एक वेगळा ग्रुप होता. स्टडी टाइम असायचा तो त्यांच्याबरोबर, आणि जो फन टाइम असायचा तो सर्व ह्यांच्याबरोबर गेलाय. आता फ्लॅशबॅक करूया आपण आणि ते बघूया. त्याच्या आधी सर्वात इम्पॉर्टंट, वृषाली मॅडम, तुम्हाला त्याच्यामध्ये किती मार्क्स मिळाले? 89 समथिंग काहीतरी अकाउंट मध्ये. अरे बाप. पर्सेंट किती मिळाले 12th मध्ये? 12th मध्ये मला वाटतं 78 होते. 78 होतं मला. नाही मला 12th मध्ये आय डोंट रिमेंबर. मला TY मध्ये डिस्टिंक्शन होतं. 12th मध्ये मला आठवत नाही. 74 होते वाटतं. बट खूप हुशार होती हा वृषाली. आहे आता पण आहे. हाँ ऐसे सब नहीं. नॉर्मल काम नहीं करती है. पागल अभी भी लेट जाती है ऑफिस में.
हा, मी स्कूलमध्ये पण जेव्हा स्कूलची बेल वाजायची ना तेव्हा माझ्या घरी ऐकायला यायचं तर तेव्हा मी पळत सुटायचे आणि मी ते जनगण मन असायचं ते बोलायला मला त्यांनी घेतलेलं ते. पण किती वेळा ते जनगण मन मी स्टेअरकेस वरच बोलली असेल. टाइम माझं पहिल्यापासूनच थोडं मी आळशी आहे तेव्हा. नंतर कॉलेजमध्ये पण तसंच. अशी नाही, जपानमध्ये का कुठच्या तरी कंट्रीमध्ये एक स्टडी आहे जे बोलतात की जो लेट येतो ना हा, तो परफेक्ट टाइम मॅनेजमेंट करतो. तुमचे सर बघत नसतील ना, तुमच्या मधला कोण बघत असेल ना तर सरांना जराशी एक क्लिप दाखवा. हा मस्तपैकी चिकन सूप आलाय माझा, आता मी एन्जॉय करतो. हे हॉटेल बघा मस्त, हॉटेल बोलू शकता किंवा बार बोलू शकता. आता हे पावसामुळे हे बंद केलेलं आहे, अदरवाईज हे ओपन असते. पाऊस आता पडायला लागेल ना, इकडचा अँबियन्स एकदम मस्त असतो. पुढचा पार्ट बघा, अनएक्सपेक्टेड गोष्टी घडल्या याच्यामध्ये. राणी कॉलेजच्या इकडे आली. येस, वृषालीचं कॉलेज आहे, ML धानुकर. कॉलेजच्या खाली उभे आहेत, खूप वर्षानंतर मिळाले. ऑलमोस्ट किती वर्षानंतर आलाय तुम्ही? 16 वर्षानंतर आलाय तिकडे. बापरे बाप, ओल्ड स्टुडंट्सला एंट्री दिलेली आहे आतमध्ये. 16 इयर्स नंतर हे लोक आतमध्ये आले. अरे त्यांना थँक्यू तर बोला पहिलं. कसा आहेस? बोल, काका आपल्याला एंट्री देत आहेत. ऑसम, थँक्यू काका. 16 वर्षानंतर आले ते लोक. कसं वाटतंय मग तुम्हाला लोकांना आतमध्ये येऊन 16 वर्षानंतर? बंटी आठवणी चांगल्या झाल्या. ही धनश्री आहे, धनश्रीचा मिस्टर आहे. अखिल परत बाहेर गेला. हे सगळे अचीवमेंट्स आहे इकडे ML धानुकरच्या. टॅक्स अँड कम्प्युटर ना काहीतरी बोलून. हा, वृषालीला एकदम बरं वाटत असेल. 16 इयर्स नंतर आतमध्ये कॉलेजमध्ये किती वाजता? 11 वाजता घेतला. 11 वाजता. तू या कॉलेज मधला नाही ना? त्याच कॉलेज मधला आहे ना? बॉक्सर कॅन्टीन आहे. हा, तू लायब्ररी मध्ये बसायची कशात? अच्छा, हे कम्प्युटर लॅब झालाय. आधी कॅन्टीन होतं हे. बसा ना, बसा ना. सगळीकडेच नाही देणार आम्हाला. नाही, तिकडे मला वाटतं ओपन होतं ना. अच्छा, कसं वाटतं अखिल तुला? मस्त एकदम जबरदस्त. हा? एकदम जुन्या जुन्या नाही, आठवणी. मी खाली नाही आलो. हाय ना एकदा लेडीज मी- मध्ये गेलेला. इकडे किंवा कशासाठी गेलो? मी आलेली ना आम्हाला भेटायला. काही पण. पण डायरेक्ट इकडे बसून अरे फालतू बकवास मध्ये करतो. गेले तर अरे सगळ्या मुली ओरडायला लागल्या. कुछ भी काही पण पकवते. इथे सेम ओल्ड स्टोरी, स्वतःच्या एकदम स्वप्नातल्या रंगवलेल्या गोष्टी. हे लोक सगळे म्हातारे झाले. हे लोकांना लक्षात नाही कुठे काय होतं ना, काय लक्षातच नाही. दिलंच आहे जायला तर पूर्णच जावा ना. हे लोक वर पण जातात. वर काढो काय पण. बस झालं. चला थँक्यू काका वन्स अगेन. एक रियुनियन होता या लोकांचा. हे लोक बार्बेक्यू नेशन मध्ये गेलेले खायला, पण तिकडे शूट नाही केलं मी काय, कारण सगळेच कम्फर्टेबल नसतात ना स्टार्टिंगला. मग कम्फर्टेबल व्हायला थोडा वेळ लागतो. आता कम्फर्टेबल झाले ते लोक. मस्त होता एक्सपिरियन्स. कॉन्व्होकेशन तो होतं तुला नाही. कौवा मेरे साथ भाग रहा है, खेल रहे हैं. कौवा है भाग रहा है. डॉगीला काय खायलाच नाही आणलं आपण. खायला आणायला पाहिजे होतं ना काहीतरी. येऊ का नाही हा. वा, ओ युगची बाईक. झालं का भेटून? येस. चला आता जाऊया आपण. हाऊ वॉज युअर एक्सपिरियन्स आफ्टर मीटिंग युअर फ्रेंड्स आफ्टर सच अ लॉंग डे? कसं वाटलं तुला? आणि इनफॅक्ट ते सोड, कॉलेजमध्ये जाऊन कसं वाटलं? तेच तर मी बोलते. म्हणजे मला असं खूप वर्षाने परत कॉलेजला गेल्यासारखं वाटलं. 16 इयर्स झाले. बापरे, 16 इयर्स नंतर मी गेले असं वाटलंच नाही.
आणि तू काय बोलत होतेस नाही नाही तुला एवढं कसं तू अरे झालं असेल यार, मला नाही लक्षात आहे, खरंच लक्षात नाही. आणि अशा गोष्टी मला लक्षात पण नाही ठेवायच्या. अच्छा म्हणजे लक्षात आहे. नाही, मला असं वाटतंय की असं झालं असेल, पण आय डोंट रिमेंबर ऍक्च्युली. जाऊन दे, सोड. त्याच्यामध्ये इन्सल्ट करण्यामध्ये तुला माझं हे आहे. Insult काय मग मला एम्बॅरेसमेंट फील होते ना. नाही तू आला नव्हतास का माझं कॉलेज तू अजून बघितलं नाहीस का नाही बघितलं. काही खोटं मला खोटं लक्षात नाही. खोटं मी कसं देऊ तुझ्या college? मेरे पीछे आया था तू याद कुछ नहीं भी है नहीं, तुझे? जरा भी नहीं. राज- इसके पीछे मैं एक क्या मतलब हूँ? काय खोटं बोल. इंटरनेट. राज खुलने के पहले कैमरा बंद करते हैं. ऐसा कुछ नहीं है यार, चलता है यार. मलासाठी तू इम्पॉर्टंट आहे. बार्बिक्यू नेशन मध्ये काय काय खाल्लंस? मटन होतं का? माहितीये मी तर का मटन बघायला अरे नाही? तू कारण मटन मी बघायला veg- जायला पाहिजे. कारण मी फक्त फिश खाते आणि व्हेज. बाकी मी नॉर्मल जेवढेस मला माझ्या पोटाला पाहिजे तेवढंच खाते. असं नाही की बाई चल पैसे वसूल करायचे ते खा खावा आणि नंतर नेक्स्ट डे हालत खराब. माझ्यासारखं बोलते ती. हा, तुझ्यासारखं आहे ना, तुझ्यासाठीच बोलली. मी तर बाबा खातो बाबा, मनापासून खातो एकदम पोट भरून. काय आहे ते? तोंडाने फुगवतो मी. मग कशाने फुगवणार तू? पिचकारीने. ओके, मिळालं. पण पिंक कलरच आहे. फोडून टाक, फोडून टाक. हे फोडून टाक, मी फोडतो. हे मी फोडतो. पहिला हायफाय दे मला. बाबांनीच आणला ना तुला, मग बाबा फोडतील का? जिओ काका बघ. पंख्यात पण घालवून झालं एकदा, मग पंखा बंद करून राहिलोय एवढ्या गरमीत. किक कर जोरात फुटबॉल सारखी. हा कम ऑन. ये वाव. एक कॅक्टस कशाला दिलास रे आणून? जिओ काका बघा मस्त पैकी झोपलाय. अनएक्सपेक्टेड गोष्टी घडल्या त्याच्यामध्ये ना. तुझा अनएक्सपेक्टेडच होता ना, तुला कॉलेजमध्ये जायला भेटणार हे तुला माहित होतं. आम्ही थोडेसे प्लॅन केलेलं की जाऊया. पण कॉलेजच्या आतमध्ये जायला भेटणार हे माहित ते नाही तर ना. आम्हाला युगमुळे जायला मिळाले. त्यांनी युगला बघून डोर ओपन करून दिला आम्हाला, तो पण रात्रीचे 11:30 वाजता. एकदम रिस्ट्रिक्टेड टाइमसाठी दिलेलं आम्हाला. म्हणजे त्यांना पण ते फील झालं की हे लोक खूप वर्षानंतर आले. 16 इयर्स नंतर आले. 16 इयर्स झाले, पण विचार कर एका मुलाची आई वाटते का? मला इसका पती भी रहेगा, लोगों को पता नहीं रहेगा. पति हर एक फोटो में घुसता है ना, तो सबको पता चलता है. I hope you enjoyed this video. काय बडबड करतोय रे? आपण रिपीट करतोय. Like? आय होप यू लाईक दिस व्हिडिओ. होपफुली लास्ट व्हिडिओवर एकाने कोणीतरी कमेंट केलेला की मस्त कुटुंब. सो वी लव्ह दॅट कमेंट. तुम्ही पण असे काही मोमेंट्स जे रिलीव्ह करत असाल तर मस्तपैकी ब्लॉग बनवा, व्हिडिओज टाका, दुसऱ्यांना पण दिसू दे आणि तुमच्यासाठी ती मेमरी पण राहणार. काय बोलते? मस्त वाटते ना बघून पुढे पास्ट व्हिडिओज. एक एक्सपिरियन्स असतो ना. एक्झॅक्टली. म्हणजे युग जेव्हा लहान होता ना तेव्हाचे व्हिडिओज आम्ही आता बघतो. 6 मंथचा होता, 2 मंथचा होता आणि एकदम वेगळंच वाटतं अरे यार. आणि असं वाटलं की बरं झालं आपण ते कॅप्चर करून ठेवलंय. So I hope you like the video. If you like the video, please make sure. Sorry guys, ये पागल लड़का है. If you like the video, please make sure that you like, share and subscribe to the channel. Love you all. Love you all. अब विचारीचे ओल्ड फोटोज थोडेसे टाकतो मी, चंपकवाले. बघा ती कशी दिसायची, एकदम क्यूट, एकदम साधी मुलगी. काही सिरियसली. मला तर चंपक नाही चंपाखाली वाटत होती. खूपच सुंदर आणि खूपच सिम्पल. मला तर एकदम ते मोमेंट्स असे फ्लॅशबॅक मध्ये गेले फोटोज बघून. बाय, आय लव्ह यू ऑल.